फ्रेंड्स, चलो तर आता दिवाळी लवकरच म्हणजे खूपच जास्त जवळ आलेली आहे आणि पदार्थ सुद्धा बनवायला सुरुवात झालेली आहे। तर आज मम्मी कामावरून लवकर आली आणि आता बघा आम्ही काय बनवतोय, म्हणजे आज आम्ही कोणता मेनू बनवतोय ते तुम्हाला आता मम्मी दाखवेलच। नमस्कार सर्वांना। तुम्हाला सर्वांना माहिती दिवाळी फार जवळ आलेली आहे आणि एवढा किराणा वगैरे आणला होता तर फराळाची पहिली सुरुवात काहीतरी गोडापासून बनवावी म्हणून आज दिदू मनूच्या आग्रहावर मी बनवते लाडू, रव्याचे आणि मैद्याचे लाडू। तर चला मी तुम्हाला इंग्रेडियंट्स दाखवते आणि माझी रेसिपी पण दाखवते। मी हा साधारण 1 किलो मैदा घेतलेला आहे आणि 4 खोबऱ्याच्या वाट्या किसून घेतलेल्या आहे। इथे वेलची आणि जायफळ दोघे आहे ज्याला मी मिक्सरमध्ये बारीक काढून घेणार आहे। साधारण अर्धा किलो अशी साखरेची पिठी साखर करून घेतलेली मी, काजू बदाम आहे, रवा आणि तूप। कढई चांगली तापवून घेतली, त्यानंतर मग कढईमध्ये मस्तपैकी तूप टाकलं। तूप टाकल्याच्या नंतर जो मैदा होता ना तो आपला मैदा सगळा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे, त्यामुळे बऱ्याच प्रमाणामध्ये तूप टाकलेलं होतं। मी खरं तर प्रमाण असं माझं काही फिक्स नसतं, मी अंदाजेच बनवत असते आणि आता इतके वर्ष बनवल्यानंतर बऱ्यापैकी अनुभव झालेला असतो, म्हणून मग मस्तपैकी मी असा खरपूस मैदा भाजून घेतला। कारण की मैदा कसा आहे असा दाताखाली कच्चा वाटायला नको, म्हणून मग पूर्ण रंग बदलेपर्यंत मंद आचेवर अगदी 10च्या जागी 15 मिनटं लागले तरी चालतील, पण अशा हिशोबाने मी मैदा भाजून घेतला। मैदा भाजून झाल्याच्या नंतर मी थोडासा रवाही टाकलेला होता, त्यालाही तसंच व्यवस्थित मंद आचेवर भाजून घेतलं। त्यानंतर मग एका मोठ्या कढईमध्ये ते मैदा जो भाजलेला होता तो, पिठी साखर, खोबऱ्याचा किस, काजू बदामचे तुकडे आणि असं सगळं काही त्यामध्ये टाकून घेतलं, व्यवस्थित एकजीव केलं। एकजीव केल्याच्या नंतर मग सगळ्यात शेवटी जे आपलं जायफळ आणि वेलची पूड होती तर त्याची पावडर करून घेतली आणि ती पण याच्यामध्ये टाकली। सगळं पुन्हा एकदा व्यवस्थित एकजीव केलं आणि हे बघा मी माझ्यापेक्षाही चांगले माझी दिदू लाडू वळायला बसली आणि हे बघा आमचे छानसे लाडू तयार झालेले आहेत।